हॅलो एव्हरीवन, आता वाजलेले आहे 5:45. मी सकाळी उठली, त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, सर्व घरातील कचरा बाहेर काढला. त्यानंतर उंबऱ्यावर पाणी टाकून छान उंबऱ्याला पुसून घेतलं, कारण की गुरुवार होता त्यामुळे. आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे झाल्यावर मग मी हळदीचं लेपन केलं. प्रत्येक गुरुवारी ते हळदीचं लेपन करतच असते. हळदीचं लेपन वगैरे झालं. तुळशीला पण मी पाणी चढवलं. तुळशीला कच्चं दूध आणि पाणी चढवलं. प्रत्येक गुरुवारी कच्चं दूध पण चढवत असते मी, तुम्ही बघू शकता. आणि दूध चढवणं हे छान असतं, चढवावं लागते असं म्हणतात. त्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली. अशा प्रकारे कशी वाटली पूजा नक्की सांगा. आणि खूप सकाळी पूजा केली तर प्रसन्न वाटत होतं. सकाळी पूजा केली तर प्रसन्न वाटतेच. त्यानंतर अन्वी स्कूल गेली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अन्वी स्कूल गेल्यानंतर दर्शिकला उठवायची तयारी चालू होती. मग दर्शिकला उठवलं, तो सुद्धा मग स्कूलमध्ये गेला, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तसंच पाया पडून जाते. दोघांनाही सवय झालेली आहे आता. दर्शिक स्कूलमध्ये गेल्यानंतर मी 11 गुरुवार, जे स्वामींचे 11 गुरुवार आहे त्यांची सुरुवात केली आहे या गुरुवारपासनं. तर तुम्ही 11 गुरुवार करून घेतले. याची पूजा वगैरे मांडणी सगळं स्वामी सारामृत वगैरे वाचून घेतलं. आणि त्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळी 4-5 वाजता गेली हळदी कुंकवाला. हळदी कुंकवाला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, हळदीला गेलेली होती. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मी आरती केली, नैवेद्य दाखवला स्वामींच्या. कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा.